ही आहे परमहंस श्री यशवंत महाराजांची यशवंत नगरी, म्हणजेच चांदस, वाठोडा, मुसळखेड व यशवंतवाडी. श्री यशवंत महाराजांचे समाधीस्थळ म्हणून पंचक्रोशीत देखील हे गाव सर्वांना सुपरिचित आहे. मुसळखेड, चांदस, वाठोडा आणि यशवंतवाडी व आजूबाजूच्या गावात श्री यशवंत महाराजांचे सर्वात जास्त वास्तव्य होते, असे या ठिकाणचे सर्व भक्त सांगत असतात. सर्व नागरिकांना परमहंस श्री यशवंत महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त मंगलमय शुभेच्छा. शुभेच्छुक विक्रम नरेशचंद्रजी ठाकरे, माजी सभापती, पंचायत समिती वरुड. परमहंस श्री यशवंत महाराजांचे अनेक चमत्कार या परिसरातील नागरिकांना अनुभवायला आले असून याच यशवंत नगरीत एकेकाळी बाबांच्या दर्शनासाठी हजारो भक्तांच्या रांगा लागायच्या. बाबांच्या दर्शनाने भक्तांची प्रकृती सुधारायची, तर भक्तांना इतर संकटापासून मुक्ती मिळायची, असे या गावातील ज्येष्ठ नागरिक सांगतात. आणि म्हणूनच बाबांच्या भक्तांची संख्या हजारातून लाखोंमध्ये झपाट्याने वाढत गेली. श्री यशवंत महाराजांचे पंचक्रोशीत लाखो भक्त असून या लाखो भक्तांचा जनसागर परमहंस श्री यशवंत महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त यशवंत नगरीत एकाच दिवशी उमटत असतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री यशवंत महाराजांच्या 105व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त यशवंत नगरीत भव्य दिव्य अशी यात्रा दिनांक 12 जानेवारीला भरली आणि पंचक्रोशीतील हजारो भक्तांचा जनसागर या यशवंत नगरीत उमटला. परमहंस श्री यशवंत बाबांच्या 105व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आज वाठोडा चांदस नगरीत भव्य शोभायात्रा निघत असते आणि भव्य दिव्य अशी यात्रा भरत असते. आपण बघू शकतो या काकाजी हे जे नागरिक आहे या बस मधून आता आलेले आहेत. चांदस वाठोडा नगरीत यांचं आगमन झालेलं आहे. कुठून आल्यात? या ना, टेंभुरखेडा. चला, टेंभुरखेडा वरुड कुठून आल्यात? टेंभुरखेडा. कुठून आल्यात? कुठून आल्यात ताई? टेंभुरखेडा. आपण बघू शकतो पंचक्रोशातील लाखो भक्त यशवंत नगरीत आज येत असतात आणि त्याचीच एक गर्दी आपल्याला पाहायला मिळते. सकाळचे 7 वाजलेले आहे आणि भक्तांचं या ठिकाणी येणं सुरू झालेलं आहे. सर्व नागरिकांना परमहंस श्री यशवंत महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक मनीष भाऊ ढोटे. परमहंस श्री यशवंत बाबांच्या या जन्मोत्सवानिमित्त जी शोभायात्रा निघते त्यामध्ये विविध झाके आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचंच एक विशेष आकर्षण असते. हे जे श्रीकृष्णांचं दर्शन सर्व भाविक भक्तांना घडून देतात. कुठून आल्यात? मी पिपळा नारायणवार, निलेश महादेवरावजी चौधरी. दरवर्षी येत? हा, दरवर्षी येत असता. सेवा असते माझी. मागच्या वर्षी कुठली भूमिका आपण हे केली? कृष्णाचीच केली होती. दरवर्षी पण कृष्णाचीच करते. पारसिंग अमरावती नागपूर विभाग मध्ये हा डान्स पण करायचा कृष्णाचं नृत्य. म्हणजे किती वाजता निघालेत? आता मी काल आले इथे सेवा देतो दरेन महाराजच्या याच्यात सेवा. आपण बघू शकतो अशा प्रकारच्या विविध झाके आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहत राहा. आपण सध्या यशवंत बाबांच्या नगरीत आहो आणि आपण बघू शकतो सायंकाळपासूनच म्हणजे मध्यरात्रीपासूनच या गावातील जे नागरिक आहे आणि महिला मंडळ जे आहे बाबांच्या पालखीचं स्वागत करण्यासाठी रस्त्यावरती रांगोळी काढत असतात. फुलांची रांगोळी केली जाते, संपूर्ण गाव सजवल्या जाते आणि त्याचंच एक दृश्य आपण आता सध्या बघतोय. आपण बघू शकतो फुलांनी आणि रांगोळी काढून संपूर्ण जे बाबांच्या पालखीचा जो मार्ग आहे तो सजवण्यात आलेला आहे. जर आपण बघितलं तर बलून देखील डेकोरेशन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि आपण बघू शकतो सर्व रस्त्यावरती म्हणजे सर्व मार्गावरती ही रांगोळी काढण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी महिला मंडळ अजूनही रांगोळी काढते. आपण ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. पाहत राहा. आपण बघू शकतो यशवंत नगरीतील या महिला मंडळी या ठिकाणी रांगोळी काढते आहे. फुलांच्या पाकड्यांनी देखील यशवंत बाबांच्या पालखीचा मार्ग सजवला जात आहे. काकू, किती वाजतापासून हे सर्व तुम्ही करत आहात? रात्रीचे 10 वाजतापासून 3:30 वाजेपर्यंत कार्यक्रम होत आहे. डेकोरेशन सजावट दरवर्षी करत असतात? दरवर्षी पालखी या ठिकाणून येत असते? हो. अच्छा. किती वाजतापासून काढत आहे रांगोळी?
रांगोळी आम्ही 5 वाजतापासून काढत आहे. आणि सजावट सजावट रात्री 10 पासून तर 3-3:30 वाजेपर्यंत. आपण बघू शकतो माझ्या पाठीमागे अजूनही महिला मंडळ तर्फे रांगोळी काढण्यास सुरू आहे आणि संपूर्ण यशवंत बाबांचा जो पालखीचा मार्ग आहे तो फुलांच्या पाकळ्यांनी आणि रांगोळी काढून सजवला गेलेला आहे. परमहंस श्री यशवंत बाबांच्या पालखीची सुरुवात झालेली आहे आणि मोठा दरबार म्हणजेच मुसळखेडा या देवस्थान येथून बाबांची पालखी आता यशवंतवाडीकडे प्रस्थान करते. आपण बघू शकतो माझ्या पाठीमागे हे जे भक्त आहे हे सकाळच्या दरम्यान या पालखीला घेऊन आता यशवंतवाडीकडे प्रस्थान करते आहे. मोठे भाविक भक्त यामध्ये समाविष्ट झालेले आहेत. पालखीची सुरुवात आता झालेली आहे. या पालखीमध्ये आणि शोभायात्रेमध्ये नेमका काय काय आपल्याला पाहायला मिळणार आहे सर्व दृश्य आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. पाहत राहा. माझ्या पाठीमागे वाहत असलेली जी नदी आहे त्या नदीचं नाव आहे बेल नदी आणि बेल नदीच्या पलीकडे चांदस गाव आहे. बेल नदीच्या अलीकडे वाठोडा गाव आहे. म्हणजेच चांदस वाठोडा नगरीतून यशवंत बाबांची ही पालखी निघत असते. यशवंत बाबांच्या पालखीची सुरुवात मुसळखेड येथील दरबारातून होत असून चांदस वाठोडा या नगरीतून निघून यशवंतवाडीकडे हे पालखी प्रस्थान करत असते. आणि आपण बघू शकतो या पालखीचं जे स्वरूप आहे हे थोड्या वेळाने वाढत जाते. पंचक्रोशातील दिंडी असो, भजन मंडळ असो, विविध झाक्या असो आणि हजारोच्या संख्येने असणारे जे नागरिक असो या पालखीमध्ये समाविष्ट होत असतात आणि या पालखीचं स्वरूप निरंतर वाढत जाते आणि दुपारी 11-12 वाजता या पालखीमध्ये हजारो लोकांची संख्या आणि भक्तांची संख्या विविध झाक्या आपल्याला पाहायला मिळते. आपण बघू शकतो सध्या ही पालखी निघालेली आहे. ही पालखी सध्या यशवंत दरबार मुसळखेड येथून यशवंतवाडीकडे प्रस्थान करण्यासाठी चांदस वाठोडा मार्गे निघालेली आहे. सर्व नागरिकांना परमहंस श्री यशवंत महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक उमेश उर्फ चंदू यावलकर, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा. बाबांच्या पालखीमध्ये पंचक्रोशातील भजन मंडळांचा समावेश असतो. शेकडोच्या संख्येने भजन मंडळांच्या ज्या महिला मंडळी असतात या पालखीमध्ये असतात आणि आपल्यासोबत अशाच काही मंडळी जुळल्या आहेत. कुठून आल्यात? पुसला. काय नाव आहे आपल्या भजन मंडळाचं? लक्ष्मी मंडळ पुसला, आदर्श लक्ष्मी मंडळ पुसला. मला भजन आहे. यशवंता गे पुन्हा जन्म तू या जगासाठी. यशवंता गे पुन्हा जन्म तू या जगासाठी. कधी होती का गे पुन्हा जन्म तू या जगासाठी. यशवंता गे पुन्हा जन्म तू.
सर्वहंस श्री यशवंत बाबांची पालखी आता यशवाडीकडे जाण्याच्या शेवटच्या टप्प्यात आहे आणि आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की यशवंत बाबांच्या पालखीचं स्वागत सर्व या वाटोळा चांदस नगरीतील नागरिक जे आहे आपल्या घरासमोर रांगोळी काढून अतिशय जल्लोषात करत असतात आणि त्या पालखीचं पूजन करत असतात। ती प्रक्रिया आता या ठिकाणी सुरू झालेली आहे। आपण बघू शकतो संपूर्ण गावातून जेव्हा ही पालखी येते त्या सर्व गावातील घरांसमोर रांगोळी काढलेली असते आणि सर्व घरातील नागरिक या पालखीचं पूजन करत असतात आणि अशा प्रकारे या पालखीचं पूजन केल्यानंतर जे आहे हे सर्व पालखी यशवंतवाडीकडे प्रस्थान करत असते। आम्ही जर तुम्हाला सांगितलं तर या पालखीमध्ये विविध झाक्या आहेत, विविध भजन मंडळाचा समावेश आहे, दूरदूरून झाक्या आलेले आहेत आणि सध्या हजारोच्या संख्येने नागरिक या शोभायात्रेमध्ये समाविष्ट झालेले आहेत। या शोभायात्रेला बघण्यासाठी देखील हजारो नागरिक आलेले आहेत आणि जो आनंद आहे नागरिकांचा या गावातील आणि या यशवंत महाराजांच्या भक्तांचा जो आनंद आहे तो गगनात मावेना असं झालेला आहे। आपण जर बघितलं तर अतिशय नृत्य देखील या ठिकाणी सुरू आहे आणि अतिशय जल्लोषात आणि उत्साहात ही जी पालखी आहे यशवंतवाडीकडे प्रस्थान करते आहे। शोभायात्रेमध्ये जे गोंडी नृत्य सुद्धा दाखवण्यात आलेलं आहे आणि हे सुद्धा गोंडी नृत्य करून सर्व ज्या या भक्तांचं लक्ष केंद्रित करून घेत आहे। कहाँ से आए हो? हम लोग नागपुर से। नागपुर से क्या बजाते हो, क्या नाचते हो? आदिवासी, जंगली आदिवासी नाच के बताओ। जे भजन मंडळ म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही। जे भजन मंडळ आहे जे या ठिकाणी जे मंडळी आहे ती आपल्या वरुड तालुक्याची आहे आणि आपल्या अनोख्या भजनानं आणि नृत्यानं सर्वांचं लक्ष केंद्रित ते करून घेत असतात। काय नाव आपल्या भजन मंडळाचं? गुरु प्रत्येक ठिकाणी जातो। बाबांच्या सोहळ्याला किती वर्षापासून सेवा देतात? आम्ही कमीत कमी आता 20 वर्ष होऊन राहिले। किती जणांचा ग्रुप आहे आपला? आमचा 45 जणांचा आहे। बाबांची जी पालखी आहे ती शेवटच्या टप्प्यात म्हणजे यशवंतवाडी येथे पोहोचली आहे आणि ती पालखी परत सुद्धा गेलेली आहे। शोभायात्रेची समाप्ती सध्या झालेली आहे आणि आपण सध्या यशवंतवाडी परिसरात आहोत। यशवंतवाडी परिसरात आपण जर बघितलं तर सध्या महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे आणि शेकडोच्या संख्येने नाही तर हजारोच्या संख्येने जे नागरिक आहेत या बाजूने यशवंतवाडीमध्ये दर्शन करण्यासाठी येत आहे आणि या बाजूने दर्शन करणाऱ्या हजारो भक्तांची गर्दी आपल्याला दिसते। या बाजूने सर्व जे भक्त आहे महाप्रसादाचा आनंद घेत आहे तर या बाजूने यशवंतवाडी आहे। यामध्ये यशवंतवाडीचं परमहंस श्री बाबांचं दर्शन घेण्यासाठी हे भक्त या बाजूने जात आहे। जे यशवंत महाराजांच्या दर्शनासाठी यशवंतवाडी येथे आलेले जे भक्त आहेत ते हजारोच्या संख्येत आहे आणि त्यांना काही 5-5च्या संख्येने दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे। बघू शकतो माझ्या पाठीमागे मोठी लाईन दर्शनासाठी भक्तांची लागलेली आहे आणि या बाजूने दर्शन घेण्यासाठी हे सर्व भक्त जात आहे। आपण बघू शकतो या बाजूनं हे जे सर्व मंडळी आहेत हे दर्शनासाठी या ठिकाणी जात आहेत। यशवंतवाडीमध्ये सध्या आपण आहोत। यशवंतवाडीचं देखील दर्शन घेण्यासाठी लाखो भक्त दरवर्षी या ठिकाणी येत असतात आणि बघू शकतो सध्या आपण यशवंतवाडी परिसरामध्ये आहोत आणि भक्तांची जी रांग आहे या ठिकाणी देखील लागलेली आहे। जे सेवादारी आहेत गावातील ते सेवा देखील या ठिकाणी देत आहेत। मोठ्या प्रमाणात महिलांची संख्या आपल्याला जास्त दिसते, पुरुष मंडळींची संख्या देखील तितकीच आहे। मात्र आतमध्ये दर्शन देखील आपण तुम्हाला देणार आहोत, पाहत राहा। यशवंत बाबा हो यशवंत बाबाचेच आम्ही खडकी जलालखेडा उदापुरातून मी सोळखातून आहे। यशवंत बाबाचा तुम्ही वाटोळ्यातून आहे, तुम्ही उदापुरातून आहे, तुम्ही जलालखेड्यातून आहे, तुम्ही मैत्रिणी होय काय? मी मुसळखेड्यातलीच आहे। हिनी वय आम्ही हिनी तुम्ही नंदा भाऊजा तुमची भेट कशी झाली मग आज? भाऊ आहे ना माझे, मग मी येणार नाही का? यायचा मला यायचा भाऊ। अच्छा आणि मग पोरगी यायला दिल्ली। अरे
म्हणून मग तुम्ही एका हो जागी हिनी बसलो बा गोष्टी करून राहिलो दुसरं बघू शकतो हे जे नातं आहे हे काहीतरी वेगळं नातं आहे. एकाच कुटुंबातील आहेत मात्र वेगवेगळ्या गावचे आहे आणि एकाच ठिकाणी त्यांची भेट झाली. अगदी गहन ते चर्चा सुरू होती. चर्चा काय होती ते सुद्धा त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आपण शोभायात्रा बघितली, आपण यशवंतवाडीचं दर्शन घेतलं. शोभायात्रेमध्ये समाविष्ट विविध झाक्यांचं दर्शन आपण घेतलं. आपण पालखीचं दर्शन तुम्हाला दिलं, मंदिराच्या आतील देखील दर्शन दिलं आणि आता शेवटच्या टप्प्यात म्हणजेच महाप्रसादाचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी आता आपण पोहोचलेलो आहोत. आपण बघू शकतो माझ्या पाठीमागे जो परिसर आहे या ठिकाणी लाखोच्या संख्येने जे भक्त आहेत हे महाप्रसादाचा आस्वाद घेण्यासाठी येतात. यांच्यासाठी ही जागा या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे देवस्थान कमिटीतर्फे. आपण बघू शकतो लाखोच्या संख्येने जे भक्त आहेत महाप्रसादाचा लाभ या ठिकाणी घेते आहे, आस्वाद या ठिकाणी घेते आहे. जवळपास देवस्थानने दिलेल्या माहितीनुसार आज 2 लाखाच्या जवळपास नागरिक भक्त दर्शनासाठी येणार होते आणि त्यांची 2 लाख भक्तांच्या महाप्रसादाची सोय या ठिकाणी युद्ध पातळीवरती काल मध्यरात्रीपासून करण्यात आलेली होती. आपण बघू शकतो माझ्या पाठीमागे जे हे सर्व भक्त आहेत हे लाखोच्या संख्येने आतापर्यंत होते आणि ही गर्दी आता कुठेतरी कमी होत चाललेली आहे. सायंकाळ होत आहे मात्र लाखोच्या संख्येने नागरिकांनी भक्तांनी या ठिकाणी महाप्रसादाचा आस्वाद घेतलेला आहे. ज्या ठिकाणी 2 लाख भक्तांच्या महाप्रसादाची सोय केलेली आहे म्हणजेच त्या ठिकाणी जो हा महाप्रसाद ज्या ठिकाणी तयार होतोय त्या ठिकाणी आपण आहोत. बघू शकतो या ठिकाणी महाप्रसादाची तयारी सुरू आहे. ही तयारी काल मध्यरात्रीपासूनच सुरू होती. काल मध्यरात्रीच महाप्रसाद तयार करण्यात आलेला होता. आज सकाळपासून महाप्रसादाला सुरुवात देखील झालेली होती आणि या ठिकाणी आपण बघू शकतो किती गंज महाप्रसाद झाला, किती लोकांचा झाला याचा मात्र आकडा नाही. आपण बघू शकतो या ठिकाणी हे अविरत सेवा यांची सुरू आहे. महाप्रसादाची सोय रात्रीपासूनच या ठिकाणी सुरू आहे आणि आतापर्यंत देखील हे गंज या ठिकाणी तयार होत आहे. महाप्रसादाचे गंज तयार होत आहे, महाप्रसाद तयार होत आहे. ठिकाणचा आढावा घेतल्यानंतर सर्वात मुख्य ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत म्हणजे यशवंत बाबांच्या मुख्य दरबारात आपण आता पोहोचलेलो आहोत मुसळखेडा येथील. आपण बघू शकतो यशवंत बाबांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी हे लाखो भक्त या ठिकाणी दर्शनासाठी रांग लावून आहेत. आपण बघू शकतो सायंकाळची वेळ आहे, गर्दी वाढते आहे. काही वेळात आता या ठिकाणी देवस्थानची साफसफाई देखील होणार आहे त्यामुळे आता ही गर्दी कमी करण्यात आलेली आहे म्हणून हे दृश्य आपल्याला कमी दिसते मात्र मोठ्या प्रमाणात भक्तांच्या रांगा बाहेर लागलेल्या आहेत. या अगोदर जे देखील आम्ही तुम्हाला दृश्य दाखवतोय भरपूर मोठ्या प्रमाणात लाखोच्या संख्येने हजारोच्या संख्येने हे भक्त बाबांच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण बघू शकतो माझ्या पाठीमागे हे सर्व जे भक्त आहेत बाबांच्या समाधीकडे दर्शनासाठी जाते आहेत. पंचक्रोशातील हे नागरिक आहेत. लाखोच्या संख्येने सकाळपासून सायंकाळपासून मध्यरात्रीपासून हे दर्शनासाठी या ठिकाणी गर्दी करते आहे. आणखी नेमकं काय काय आहे ते सुद्धा दाखवणार आहोत, पाहत राहा. सर्व ठिकाणचं दर्शन घेतल्यानंतर सर्व प्रकारचे दृश्य तुम्हाला दाखवल्यानंतर सर्व आढावा तुम्हाला दाखवल्यानंतर आपण मुख्य ठिकाणी पोहोचलेलो आहोत म्हणजे बाबांच्या समाधी जवळ आता आपण आहोत. बाबांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी हे लाखो भक्त सकाळपासून रांगा लावून आहेत. विविध पंचक्रोशातून हे नागरिक आलेले आहेत. लाखोच्या संख्येने हे सर्व भक्त आहेत. आपण बघू शकतो बाबांच्या समाधीचं दर्शन या ठिकाणी हे सर्व हजारोच्या संख्येने असलेले जे नागरिक आहे भक्त आहेत ते घेत आहेत. पंचक्रोशातील मध्य प्रदेश असो, वरुड तालुका असो, मोर्शी तालुका असो, संपूर्ण अमरावती जिल्हा असो, विविध जिल्ह्यातून देखील हे सर्व भक्त या ठिकाणी बाबांच्या दर्शनासाठी आलेले आहेत. या यात्रेच्या अंतिम टप्प्यात आपण सध्या आहोत. आपण बघू शकतो सध्या यशवंत नगरीमध्ये लाखो भक्तांचा जो जनसमुदाय आहे तो उमटलेला होता. सकाळपासून दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली. सुरुवातीला पालखी निघाली, त्या शोभायात्रेत विविध झाकेचं दर्शन आम्ही तुम्हाला दिलं. सर्व आढावा घेतल्यानंतर मुसळखेडा येथील दरबाराचं दर्शन देखील तुम्हाला दिलं आणि आता शेवटच्या टप्प्यात आपण आहोत म्हणजेच या यात्रेची समाप्ती सध्या होते. जसजसा अंधार या ठिकाणी होतोय, सायंकाळची वेळ होते, तशा नागरिकांची गर्दी आता कमी होत चाललेली आहे. संस्थेने दिलेल्या माहितीप्रमाणे आणि इतर नागरिकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे जवळपास 2 लाख नागरिकांनी आतापर्यंत या यात्रेला भेट दिली असं सांगितलं जात आहे.
2 लाख नागरिकांचा महाप्रसाद तयार होता आणि 2 लाख नागरिकांनी देखील महाप्रसाद घेतलेला आहे, महाप्रसादाचा आस्वाद घेतलेला आहे। 2 लाख नागरिकांनी यशवंत बाबांच्या समाधीचं दर्शन देखील घेतलेलं असेल। आपण बघू शकतो ही मोठी यात्रा आहे, या ठिकाणी कुठला धर्मभेद नाही, कुठला जातीय भेद नाही, कुठला वयाचा भेद नाही आणि आता जे लाखो भक्त आहेत त्यांनी शोभायात्रेत आपला सहभाग नोंदवून या यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद नोंदविलेला आहे। आता आपण सध्या अंतिम टप्प्यात आहोत। आपण बघू शकतो सध्या हे जे सर्व नागरिक आहे आता आपल्या घराकडे वळते आहे। काही नागरिक अजून सुद्धा येते आहे। वरुड शहराचे नागरिक सायंकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात येत आहे, मात्र जे पंचक्रोशातील गावखेड्यातील नागरिक आहे ते सध्या आपल्या गावाकडे प्रस्थान करते आहे। जवळपास 2 लाख नागरिकांनी या यात्रेला भेट दिली असून अभूतपूर्व हा प्रतिसाद मिळालेला आहे आणि हा जो यशवंत बाबांचा जन्मोत्सव सोहळा आहे ह्या दरवर्षीप्रमाणे आता वाढत चाललेला आहे। मोठ्या प्रमाणात यामध्ये नागरिकांची जी संख्या आहे ती वाढते आहे आणि पुढल्या वर्षी देखील यापेक्षा मोठ्या संख्येचा आकडा आपल्याला दिसेल असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही। मात्र आज 2 लाख नागरिकांनी या यशवंत महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलेलं असून काही नागरिकांनी यशवंतवाडीमध्ये देखील दर्शन घेतलं, महाप्रसादाचा देखील लाभ घेतला आणि सध्या इतर नागरिक देखील आता यात्रेमध्ये खरेदी करते आहे। कॅमेरामॅन विशाल लोखंडेसह अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। आता वरुड तालुक्यातील प्रत्येक बातम्या तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला YouTube वरती सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी आजच आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि रोज अपडेट रहा।